तुमच्या माहितीसाठी उच्च शिक्षणाचा वाढता शुल्क बघून अनेकदा बऱ्याचदा हुशार मुलींना किंवा मुलांना आपलं शिक्षण आपलं एज्युकेशन अर्ध्यावर सोडावं लागतं। पण आता महाराष्ट्र सरकारनं यावर एक ऐतिहासिक तोडगा काढलेला आहे। काय? नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं ज्या मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा मुलींना आता उच्च शिक्षणासाठी एकही रुपया फी भरावी लागणार नाहीये। यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि व्यवस्थापनांसारख्या 600 पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचा म्हणजेच प्रोफेशनल कोर्सेसचा समावेश आहे। पूर्वी काय व्हायचं, अशा मुलींना 50% सवलत मिळत होती, पण आता सरकार त्यांची 100% ट्यूशन फी आणि परीक्षा फी स्वतः भरतंय। एप्रिल 2026च्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी या योजनेचे नियम जे आहेत आणखी स्पष्ट केले गेलेले आहेत। ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनींना याचा थेट लाभ मिळतोय। या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं आणि तांत्रिक शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण वाढवणं हा आहे। जर तुमच्या ओळखीच्या कुणाची मुलगी पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहत असेल तर तिला या योजनेची माहिती नक्की द्या, कारण की आता फक्त गरिबीमुळे कुणाचंही डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचं स्वप्न अधुरं राहणार नाहीये। ही योजना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लेकींना स्वावलंबी आणि उच्च शिक्षित बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।